हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज चालले कोवाडला. जसं की नरेंद्र गेलेले आहेत बाहेरगावी, त्यामुळे मला सुद्धा एकटीला आता घरात करमत नाही आहे. प्लस राजनंदिनीला एकटीने सांभाळणं होत नाही आहे. आणि आता दिदी वगैरे पण गावी आलेत. मग म्हणलं की आपण पण जावं, एक 8-10 दिवस राहून यावं. नरेंद्र आले की लगेच रिटर्न परत यायचं इकडे. मग मी पण चालले आणि सकाळी दिदीला बोलवलं होतं, कारण एकटीला मला जाणं अवघड होतं आहे बाळाला घेऊन परत सामान. मग चाललो आहे आता. चला. तर हे असा सगळा पसारा झालेला आहे सामान. तुला पण आणि माऊला पण मार देतो. हा चोप चोप मन बडवी पण इथे इथे आलो ना. काय येणार सांगितलेलं ग? डीमार्टमधील साहित्याची खरेदी करायची होती, त्यामुळे गेलो होतो. आणि दरवेळेस जेव्हा मी जातो त्यावेळेस राजनंदिनी झोपलेली असायची. आणि पहिल्यांदाच असं झालं की ती जागी आहे, त्यामुळे तिला हे सगळं नवीन नवीन आहे आणि खूप एक्सायटेड होऊन सगळीकडे बघत होती. आम्ही जे काही साहित्य घेतलंय ते सगळं हातात घेऊन चेक करत बसली होती ती. जसं जसं मी ट्रॉली पुढे सरकवायचे, तिला जे हाताला सापडेल त्याला ती हात लावायची. आणि 1-2 वस्तू तर तिने उचलून घेतल्यासुद्धा होत्या. मला खूप मजा येत होती खरं हे पाहताना. यानंतर जे काही साहित्य होतं घ्यायचं ते पटकन घेऊन आम्ही निघालो. चॉप 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 एकदम चॉप. बाई. तर आम्ही 2 वाजता निघणार होतो. 2चे जवळजवळ आता 4-4:30 झाले. हां, आता पावसाचं तेवढं वाटेत जाताना आपल्याला लागून एवढंच टेन्शन आहे. इथे जुडिओच्या इथे थांबलं आहे, कारण दीदीला थोडं इतर घ्यायचं होतं कपडे, म्हणून म्हणजे ती येताना घेऊन यायचं राहिलं होतं. काय तर समथिंग झालेलं, तिला घ्यायचं होतं. मग आता तेच ती गेली आहे. आणि राजनंदिनीला नेमकं भूक लागलेली, त्यामुळे मी गाडीतच थांबले. मी तिला फिडिंग केलं आता आणि तिची वाट पाहतो. येईल ती आता 1-5 मिनटात. आणि मग आम्ही जाऊ. वाटेत जाताना मला काकडी वगैरे घ्यायची आहे, कारण नरेंद्र जाताना आणून ठेवले होते, ती मला कालपर्यंत पुरली. आणि आता गावी विशेष जास्त म्हणजे भेटते, पण जास्त गुरुवारी फ्रेश भेटते. बाकीच्या वाऱ्यांना थोडंसं इतक्या फ्रेश किंवा इतके जास्त क्वांटिटीमध्ये नसते अवेलेबल. त्यामुळे मग म्हणलं आता इथून जाताना घेऊयात वाटेत. बघू आता कुठे भेटते. जाताना 1-2 किलो तरी घ्यायला लागेल आता इतके दिवस. म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही आणि मी एकटी थोडीच खाणार आहे, बाकी सगळे पण असणार आहे. त्यामुळे बघू वाटेत फ्रेश भेटली तर घ्यायची आहे. आणि मला हेच टेन्शन आहे की आता गावी गेल्यावर माझं जे खाणं पिणं आहे ते चेंज होऊ नये. तर मी इतकं स्ट्रिक्टली पाळलं होतं. मी इकडे यासाठीच थांबले होते की मला गावी गेलं की खायला लागेल काहीतरी, किंवा आजी वगैरे मागे लागणार आहे काय होतं आहे, किंवा मी स्वतःहूनच मला असं कंट्रोल नाही होणार. त्यामुळे मी थांबले होते. पण एकटी पण बोर होत होतं घरी. म्हणलं जाऊ, आजी वगैरे पण सारखं ये म्हणत होते. तर आता बघू किती कंट्रोल करते मी. आता मगाशी दीदीने ज्यूस घेतला होता, तिच्यासाठी एक माझ्यासाठी एक, पण मी पिला नाही. म्हणजे आत्ता तरी कंट्रोल केलं आहे, बघू पुढचं पुढे. पण करायचं आहे स्ट्रिक्टली मला, नाही तर मग पुन्हा पुढे असंच होत राहतं. नंतर करू केलं तर आताच. तर आता तिची वाट पाहतो ती आधी की आम्ही निघू परत कोवाडला जाण्यासाठी. घेणार आधी माझी हिरोनी आली माझा सोना बाबू. शोना बाबू. घरात यायचा विचार आहे की नाही? घरात यायचा विचार आहे की नाही म्हणलं? त्याला पूर्ण झोपून आले. हे दुसऱ्या दिवशीचं शूट आहे आणि आम्ही बारशासाठी निघालो होतो. माझ्या चुलत काकांच्या मुलाचं बारसं होतं. धुमे घाबरते फटाकड्यांना. आमची धुमा घाबरते फटाकड्यांना. इथे छान छान माझी मावशी पण आले. छान तुमची मॅचिंग झाली जरा. थोडंसं इथं गुलाब यायचं हवं आहे. राजेशूने या साडीवरती डल्ला मारलेला. ऑलरेडी साडी नेसल्यावरच सांगितली की ताई ही साडी मला पाहिजे, आणि पर्याय नाही आता मला. म्हणजे कोल्हापूरला आल्यावर मी पण नेसू शकते ना. येस.
आता बाळ वगैरे सगळे आलेले आहेत आणि इथे कोपऱ्यावरच आहेत. आता फक्त मंडपात इथे बघायमध्ये आणि मग बारसं सेलिब्रेट करू. तर स्टे ट्यून. खूप वर्षांनी असं गावाकडच्या पद्धतीने मी बारसं बघत होते. मला हे अशा टाईपचे बारसे फार आवडतात. आमच्याकडे मामा डोक्यावरून असं पाळणा घेऊन येतो. त्याला छान सजवलेलं असतं. पाळण्यामध्ये दागिने वगैरे, फुगे, त्यानंतर बाळाचे ड्रेसेस, असं सगळं छान सजवलेलं असतं. या निमित्ताने सर्व पाहुण्यांची पुन्हा भेटसुद्धा झाली. दीदी नाही, कोण लागतं हा? दीदीच की दीदी आता मी काकी म्हणणार काकीची मुलगी तुम्हाला माझा माझा भाऊ माझा भाऊ एवढं छोटीशी माझ्या भाऊ. राखी बांधणार तुम्हाला मी, राखी बांधणार तुला. ही बघ लगेच. चिमणी 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 हिला घेऊया आपण, हिला खेळणारच तिच्यासोबत. भूक लागलेला, किरकिर करायला लागलेला. आली घरातून निघाल्यापासून राजनंदिनी कंप्लीट माझ्याकडे होती. कुणाकडे जायला रेडीच नव्हती ती आणि मला पण खूप दमायला होत होतं तिला घेऊन. त्यामुळे मी आजीकडे दिलं होतं तिला आणि हळूच लपून साईडला बसले होते. पण तिचं चालूच होतं. तिने शेवटी मला बघितली होती आणि ती माझ्याकडे येण्यासाठी प्रयत्न करत होती. यानंतर दिदीने तिला घेतलं आणि मी साईडलाच बसले होते. तिला म्हटलं की माझ्याकडे तोंड करून बसवू नको, नाही तर ती माझ्याकडेच यायला बघणार. त्यामुळे तिला थोडंसं दुसऱ्या दिशेला तोंड करून बसवलं आम्ही. पण तरी तिचं लक्ष थोडंफार होतं माझ्याकडे की मी इथे आहेच. इकडे राजू मामा, इकडे आहे राजू मामा. बाबू थांब की थोडा वेळ थांब. थोडा वेळ आल्यापासून मीच घेतले की नाही, आहे की नाही बशम. बारशाचा कार्यक्रम सुरू झाला आणि बाळाचं नाव अभिमन्यू ठेवण्यात आलं. बराच उशीर झाला होता. जवळजवळ रात्रीचे 9:30-10 झाले होते. मी 8पर्यंत तर जेवते कंपल्सरी. पण आता फंक्शनला पण काही करू शकत नाही. त्यामुळे मग मी जेवायला गेले. कारण दुपारी मी 1 वाजता जेवले होते. त्याच्यानंतर पोटात काहीही नव्हतं. त्यामुळे जेवण लवकर करून घेतलं मी. यानंतर सर्वांचा निरोप घेतला आणि मग रिटर्न गावी यायला निघालो. समोर गाडीवरती जे दिसत आहेत ती माझ्या मामांची मुलं आहेत. सो त्यांना आम्ही पुढे ठेवलं होतं आणि आम्ही त्यांच्या मागून जात होतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.